विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्कीच सांगा, तुम्ही बोर्डाचा फक्त अभ्यास करताय का बोर्ड प्लस सीईटीचा अभ्यास करताय का फक्त आता सीईटीचाच अभ्यास करताय. प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुमचा प्रतिसाद मला हवा आहे, जेणेकरून मी त्या पद्धतीचे व्हिडिओ टाकू शकतो. ठीक आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप काही इंपॉर्टंट अपडेट सांगणार आहे. व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू बाळांनो. आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा. लास्ट व्हिडिओची विनर रोशनी पाटील होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचंय. कुठूनही काही प्रश्न लीक झाला बाळांनो, सगळ्यात पहिले या चॅनलवरती येईल. ठीक आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी बोलू शकतात. सगळ्या अपडेट्स वगैरे सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येतात. एचएससी बोर्ड 2026चा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप आहे. ठीक आहे. चला, आता एचएससी बोर्डाकडून जी अपडेट आली ती पहिले जाणून घेऊया. ठीक आहे. द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी, ठीक आहे, MSBS HSC, ठीक आहे, हॅज इंट्रोड्यूस मेजर रिफॉर्म फॉर द अपकमिंग एचएससी बोर्ड. काही बदल झालेले आहेत एचएससी बोर्ड 2026 मध्ये. फोकसिंग ऑन ट्रान्सपरन्सी, म्हणजे एक ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, कॉम्पिटिटिव्हनेस असला पाहिजे, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग स्टुडंटची वाढावी, म्हणून काही चेंजेस करण्यात आलेले आहेत एचएससी बोर्ड 2026 मध्ये. बघूया काय काय चेंजेस आहेत. पहिली अपडेट काय बाळांनो, टफर पेपर लेवल. ठीक आहे. टफर पेपर लेवल म्हणजे काय, पेपरची डिफिकल्टी लेवल तुमची वाढणार आहे, हमखास वाढणार आहे. ठीक आहे. का रे बाळांनो, कारण आता गव्हर्नमेंट जे आहे ते रोट लर्निंगचं कन्व्हर्जन करतंय ऍप्लिकेशन बेस्ड लर्निंग मध्ये. फॉर एक्झाम्पल 3 प्रकारचे प्रश्न असतात बाळांनो. एक तर थेरॉटिकल क्वेश्चन असतात, एक तर फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात, एक तर तुमचे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतात. आणि आता गव्हर्नमेंट सगळ्यात जास्त फोकस करणार आहे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन वरती. आतापर्यंत ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आले नाही. 2026च्या फिजिक्सच्या पेपरमध्ये 2-3 ऍप्लिकेशन क्वेश्चन होते तरी, म्हणून फिजिक्सचा पेपर सगळ्यात हार्ड गेला विद्यार्थ्यांना लास्ट इयर. ठीक आहे, 2025चा सॉरी. आता ह्या वर्षी ऍप्लिकेशन बेस्ड खूप जास्त क्वेश्चन येणार आहेत तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी मध्ये. आता ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय रे बाळांनो, फॉर एक्झाम्पल तुमचं वोल्ट मीटर असतं. व्हॉट इज वोल्ट मीटर, हा झाला तुमचा थेरॉटिकल क्वेश्चन, की वोल्ट मीटर काय असतं आम्हाला थिअरीमध्ये सांगा. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय, वोल्ट मीटरचा युसेज काय असतो, एक काही ना काही तुम्हाला एक्झाम्पल लिहावं लागेल. ठीक आहे. दिस इज बेसिकली ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. ठीक आहे. तर इथं काय म्हटलंय, द बोर्ड एम टू रिड्यूस रोट लर्निंग अँड प्रमोट ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. रोट लर्निंगला रिड्यूस करायचे. रोट लर्निंग म्हणजे रट्टा मारायची जी लर्निंग असते तुमची, किंवा तुमची थेरॉटिकल लर्निंग असते, त्याला रिड्यूस करून ऍप्लिकेशन बेस्ड लर्निंगला वाढवायचंय, जेणेकरून तुमचा कॉम्पिटिटिव्ह लेवलमध्ये पण स्कोर जास्त आला पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन पेपर विल नाउ इन्क्लूड अनालिटिकल अँड कन्सेप्ट ड्रिव्हन प्रॉब्लेम्स. अनालिटिकल आणि कन्सेप्ट ड्रिव्हन प्रॉब्लेम असतील तुमचे आता. ठीक आहे. जर न्यूमेरिकल सुद्धा येताना न्यूमेरिकल मध्ये पण एक सिच्युएशन देतील, त्यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं असेल. ठीक आहे. त्यानंतर डिझाईन टू अलाइन एनईपी. एनईपी म्हणजे काय रे बाळांनो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कशाला असते, मेजरली सीबीएसई ला असते. आता सीबीएसई ला अलाइन करण्याचा विचार चालू आहे. ऍटलिस्ट सिलेबस तुमचा तोच असेल, फक्त तुमची पेपरची डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढेल बाळांनो, कारण कॉम्पिटिशन पण तेवढं वाढलंय. गोष्ट समजते. आता एक गोष्ट सांगतो, बाकीचे अपडेट अजून 3-4 अपडेट आहेत बोर्डाकडून आलेलं, पण एक इम्पॉर्टंट गोष्ट बाळांनो, आता किती पेपर अवघड येऊ, ठीक आहे, जर तुम्ही टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स व्यवस्थित केला बाळांनो, मी गॅरंटी देतो त्याच्या बाहेरचा पेपर येणार नाही. ठीक आहे. मॅक्झिमम सिमिलर टाईप क्वेश्चन तिथूनच येतील. तेवढे जर क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस केले व्यवस्थित, मी गॅरंटी देतो तुमचा पेपर खूप सोपा होऊन जाईल बाळांनो. लास्ट इयर विद्यार्थ्यांनी 90-95 टक्केवारी काढली. ठीक आहे, क्वेश्चन प्रॅक्टिस करून, आणि तुमची पण येईल बाळांनो. ठीक आहे. तुमच्यासाठी एक जीवनदान असेल. मॅक्झिमम लास्ट 3 वर्षापासून आपण डिफरंट शीट्स प्रोव्हाइड करतो, कोर्सेस प्रोव्हाइड करतो. मॅक्झिमम सिमिलर टाईप क्वेश्चन तिथूनच येतात. सगळ्या टीचर्सने खूप मेहनत घेतलेली बाळांनो. एक क्वेश्चन किती वेळा आला, जर हा क्वेश्चन 8 वेळा आलाय तर 9व्या वेळा येण्याचे चान्सेस सगळ्यात जास्तच असतात. ठीक आहे. म्हणून त्या पद्धतीने पूर्ण डिझाईन केलेली आहेत गोष्टी. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, तेवढं केल्याने तुमचं खूप काही कव्हर होऊन जाईल बाळांनो. ते काय म्हटलंय बाळांनो, कॉम्पिटिटिव्ह स्टाईल एमसीक्यूज. आता प्रत्येक पेपरमध्ये, आता समजा फिजिक्सचा पेपर राहिला बाळांनो, फिजिक्सचा सेक्शन ए जो असतो, सेक्शन ए बद्दल बोलतोय मी. सेक्शन ए मध्ये 2 क्वेश्चन असतात, एक एमसीक्यू असतो बाळांनो आणि एक तुमचा व्हेरी शॉर्ट आन्सर असतं. आता जे एमसीक्यू असतात बाळांनो, ते एमसीक्यूज आता तुमचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम लेवलचे येणार आहेत. म्हणजे काय रे बाळांनो, तुमचे MST CET लेवलचे येणार आहेत बेसिकली. बरोबर. म्हणजे या एमसीक्यू साठी तुम्हाला जास्त प्रिपेअर करायचं, पण एमसीक्यू साठी मी नेहमीच लास्ट इयरला पण मी बोललो होतो या गोष्टीबद्दल, आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो, एमसीक्यूचा अभ्यास आतापासून नका करू. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, एमसीक्यू मध्ये टाइम वेस्ट नका करू. मी तुम्हाला एक जेन्युइन गोष्ट सांगू, या व्हिडिओला व्हायरल नका करू फक्त, नाही तर बोर्डाजवळ पोहोचेल, बोर्ड मला या व्हिडिओ डिलीट करायला लावून देईल. ठीक आहे. 10 एमसीक्यू होतात ना, 6 ते 7 एमसीक्यू तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये इकडून तिकडून समजून घ्या आता बाकीच्या गोष्टी. ठीक आहे. म्हणून आतापासून खूप मेहनत नका करू. मेहनत कशासाठी करा, बी सेक्शन, सी सेक्शन, डी सेक्शन.
गोष्ट समजते? चला काय म्हटलं इथं आता तुम्ही रीड करू शकता. द एमसीक्यू सेक्शन विल इन्क्लूड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्टाईल क्वेश्चन सिमिलर टू एमएसटी सीटी अँड जेई. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विल टेस्ट रिझनिंग अँड लॉजिक, नॉट जस्ट मेमरी. ठीक आहे. त्याच गोष्टी झाल्या. तुमचं लॉजिक किती चांगलं आहे ते गोष्टी ओळखणार आहे. आता इन्हान्स एक्झाम मॉनिटरिंग. आता एक्झाम मॉनिटरिंग मध्ये काय झालं बाळांनो, एव्हरी एक्झाम जे सेंटर असेल त्याच्यात सीसीटीव्ही पाहिजे. विदाउट सीसीटीव्ही ते एक्झाम सेंटर कन्सिडर होणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही इथं राहतात आणि तुमच्या जवळचं हे कॉलेज आहे तर तुमचं सेंटर हेच येईल असं नाही राहणार. जर याच्यात सीसीटीव्ही नाही ना तर हे सेंटर कॅन्सल होऊन जाईल बाळांनो. तुम्हाला कुठे XYZ ठिकाणी जावं लागेल. गोष्ट समजते? ठीक आहे. आता हे फुटेज वगैरे सगळे 6 महिने ठेवायला लावलेत गव्हर्नमेंटने. सगळ्या गोष्टी तुम्ही इथं वाचू शकता. त्यानंतर काय म्हटलंय, 2 सुपरवायझर्स पर हॉल. यावर्षी सुपरवायझरची नोकरी खूप लागणार आहे बाळांनो. म्हणजे टीचर्सला खूप जास्त सुपरविजन भेटणार आहे. ठीक आहे. 2 सुपरविजन एका क्लासरूम मध्ये. म्हणजे इथं जी चिटिंग किंवा माल प्रॅक्टिस होतात त्या नाही होणार बेसिकली. ठीक आहे. इच एक्झामिनेशन हॉल विल नाव हॅव 2 सुपरवायझर्स फॉर बेटर इन्व्हिजिलेशन बेटर होईल बाळांनो. दीज स्टेप्स एम्स टू इन्श्युअर फेअर कंडक्ट अँड अवॉइड एनी फॉर्म ऑफ पेपर लीक ऑर मिसकंडक्ट. मागच्या वर्षी पेपर लीक पण झाले होते. ठीक आहे. यावर्षी या गोष्टी नाही होऊ द्यायच्या म्हणून गव्हर्नमेंट या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत आहे बाळांनो. आणि मी तुम्हाला सांगतो हे सगळं ठीक आहे, पण जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला ना तुम्हाला या गोष्टींची गरजच नाही बाळांनो. ठीक आहे. मी तुम्हाला काय सांगतो, HSC बोर्डाच्या बुकचं बाहेरचं काहीच येत नाही. HSC बोर्डाचं बुक व्यवस्थित करा, PYQs करा बाळांनो आणि 200 क्वेश्चन करा. दॅट इज इनफ टू गेट 95%. आय विल से 95% गॅरंटेड. जर तुम्ही एवढं तिन्ही जरी केलं तरी. गोष्ट समजते? तर या सगळ्या गोष्टी होत्या या व्हिडिओमध्ये. नक्कीच मी तुम्हाला सांगेल आत्ताही. ठीक आहे. डेफिनेटली एनरोल करा टॉप 200 क्वेश्चनच्या शीटमध्ये, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त फायदा होईल बाळांनो. एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत त्याच्यात जे सगळ्यात जास्त येण्याची शक्यता असते, म्हणून नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.